हॅलो एव्हरीवन, नमस्ते. कशी चालली लाईफ? मस्त असाल, स्वस्त असाल अशी अपेक्षा करते. जरी काही थोडेफार ब्रेकडाऊन चालू असेल लाईफमध्ये तर नो प्रॉब्लेम, ते आपण हील करू शकतो. कारण लाईफ जे आहे ना मित्रांनो, ते अप अँड डाऊनच असतं. त्याचं फिगर जे असतं ना ते खाली वरतीच होत असतं. जसं तुम्ही ECG बघितलं असेल तर ते असं 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 ते सगळं सरळ झालं तर माहिती काय आहे ना, लाईफ आपली एंड असते. मग लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणार, सुख दुःख येणार, रात्र दिवस आहे. पण त्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात, काहीतरी आपलं पॅटर्न चेंज करण्यासाठी येतात. आणि जेव्हा ही मॅनिफेस्टेशनची प्रॅक्टिस, लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस आपण करायला लागतो, तर सगळ्या काही गोष्टी आहे ना आपण त्या इझिली हील पण करायला लागतो मित्रांनो. तर आपण बोलत होतो मॅनिफेस्टेशनबद्दल, आपल्या स्वप्नांबद्दल. पण ते करता करता कधी कधी जी निगेटिव्हिटी असते, जे आपलं पास्ट असतं, आपले कर्माज असतात, ते पण हील करणं गरजेचं आहे. तर कर्माज हील करणं कसे करता येईल आपल्याला, त्यासाठी मी तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सांगितलेली आहे मित्रांनो. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची. पण सगळ्यात सोपं जवळचं जे आहे आपल्या माइंडचं, एक जो माइंडसेट आहे, जी पॅटर्न बनलेलं आहे आतमध्ये आपल्या सेलचं, तर खूप गोष्टी आहे की कळत न कळत ते पॅटर्न निगेटिव्हिटीकडे कॅच होतं. तुम्हालाही माहिती दिवसभर खूप पॉझिटिव्ह राहायचंय, तुम्हालाही माहिती या गोष्टी सोडून द्यायच्या आहे, तुम्हालाही माहिती की मला ग्रो करायचंय, पण आपलं जे माइंड आहे ना, कळत न कळत त्या गोष्टी ज्या नको आहे त्या परत परत करतो. म्हणजे इतक्या सगळ्या सुरुवातीला माझ्यासोबतही त्या सगळ्या गोष्टी घडायच्या. म्हणून मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही सांगते की जेव्हा एकदा आयुष्यामध्ये एखाद्या छोट्या मोठ्या काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात, त्याच्या पाठोपाठ एकामागे एक एकामागे एक तशाच गोष्टी घडायला लागतात त्याच पॅटर्नमध्ये. म्हणजे आपल्या आतमध्ये जी काही निगेटिव्हिटी आली आहे, ती निगेटिव्हिटीला आपण तोच फोर्स देतोय. म्हणजे आपल्या फिलिंग त्याच फिलिंग करतोय, आपले थॉटही तेच चालू आहे. आणि आपल्या बॉडीला, माइंडला, सोलला आपण खूप काही वेळापर्यंत त्या स्टेजमध्ये ठेवतोय. आणि असं जेव्हा करत गेलो तर आपल्यासोबत घडणाऱ्या व्यक्ती, येणाऱ्या व्यक्ती किंवा परिस्थिती, घटना, त्या सुद्धा सेम लेवलच्या होता. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की अरे माझ्याच बाबतीत हे सगळं काय होतंय, म्हणजे मीच इतकं काय हे अनलकी आहे. सगळं काय काय नाही, ते जगभरातल्या वाईट विचार जे आहे आपल्या स्वतःबद्दल विचार करायला लागतो. मग आपण शोध चालू करतो. त्या स्टेजमध्ये आल्यावर अरे काहीतरी माझा मोबाईल नंबर तर बदलावा लागणार नाही ना, त्याच्यामध्ये तर गडबडी नाही, माझं नाव तर चेंज करायचं नाही, माझी साईन तर चेंज करायची नाही. अशा बऱ्याच सगळ्या गोष्टींमागे पळत असतो आपण. आपलं राशी भविष्य, कुंडली भविष्य, हे सगळं सगळं बघत असतो मित्रांनो. जर तसं असतं तर सगळे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे, एका राशीचेच लोक कितीतरी आहे की काही आज सक्सेस आहे, काही आज खूप डाऊनफॉलमध्ये आहे, काही आज त्यांची लाईफ पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली, असंही आहे. पण कितीतरी लोक असे आहे की ह्या मॅजिकच्या, ह्या द सिक्रेटचा वापर करून ते लोक सक्सेस आहे. मग एक जर फॅमिली असेल, पूर्ण त्या फॅमिलीतले लोक सगळे सक्सेसफुल असेल, आहेत ना अशा फॅमिली भरपूर, तर त्या फॅमिलीतले लोक सगळेच खुश आहेत, सक्सेसफुल आहे, सगळेच हेल्दी आहे, सगळे स्पिरिच्युअली आहे, सगळे आनंदाने एन्जॉय करतायत. मग त्यांच्या राशी वेगवेगळे, नावं वेगळे, सिग्नेचर वेगळे, मोबाईल नंबर वेगवेगळे आहेत ना. तर ही गोष्ट कुठेतरी लॉजिकली डायजेस्ट होत नाही. मग मी जसं मला कळत गेलं, जसं माझ्या लाईफमध्ये मोड येत गेले, तेव्हा माझ्या लाईफमध्ये कळालं मला कुठेतरी आज जाऊन स्वतःवर प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी, घटना ज्या का झाल्या, त्याचाही विचार जर केला तर त्याच्यामध्ये पण खूप पॉझिटिव्ह घेता येते. कारण जे काही बॅड पॅच आले, जे काही लाईफमध्ये अनुभव आले, तर ते अनुभव पण मला शिकवण्यासाठी आले, मला ग्रो करण्यासाठी. आज मला ते कळतंय. जे माझ्या बाबतीत लोक, ज्या परिस्थिती, मला असं वाटतं की ही व्यक्ती मला, हिने मला खूप हर्ट केलंय, मी हिला कधी माफ करू शकत नाही, ही व्यक्ती अशी, हिने माझ्यासोबत असं वागलंय, जे काही पॅटर्न आहे आणि ते परत 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 सेम पॅटर्न रिपीट व्हायला लागले, तर तेव्हा युनिव्हर्सलनी मलाही सिग्नल दिले. आणि जेव्हा असं काही होतं ना, आपण खूप डाऊनफॉल होतो, युनिव्हर्सलला जे काही एंजल्स एनर्जी, त्यांना खरंच आपल्याला मदत करायची इच्छा होती. आणि ती एनर्जी आपल्याला वारंवार हील करण्यासाठी, मदत करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कॉन्टॅक्ट करत असे मित्रांनो. तर बघा, सेम नंबर दिसायला लागतील, तुमच्या बाबतीत ते होत असेल, 1111 दिसतंय, 777 दिसतंय, काहीतरी तुम्हाला कोणीतरी सांगून काहीतरी जातंय, कोणाचा व्हिडिओज तुमच्या समोर येतोय, काही असू शकतं, वॉट एव्हर. पण हे सगळं होत असताना ना, ते आपल्याला घ्यायचं पण असतं, कॅच करायचं असतं. कारण युनिव्हर्सल एंजल्स आपल्याला मदत करायला जातात, त्यावेळेस आपलं तिथं लक्ष नसतं. आपलं लक्ष सगळं काही आपल्या प्रॉब्लेमसाठी असतं, फ्युचरच्या चिंतेमध्ये असतं, काय होईल, कसं होईल, त्याच्यावर आपण विचार करत असतो. पण जर खूप सुंदर टर्निंग पॉईंट यायचा असतं ना आयुष्यात, तर तो खूप मस्त येत असतो. आणि आपल्याला कोणतरी कोच मिळतं, ती संधी मिळते, ती अपॉर्च्युनिटी मिळते, ती क्रॅप करणं पण गरजेचं आहे मित्रांनो. जसं की मी आता
हे जे पॉझिटिव्ह थिंकिंग एक एक स्टेप बाय स्टेप करत गेली आणि खूप गोष्टी स्वतःवर काम करण्यासाठी वेळ घातला. तर मग सगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न केला. पण मला जे सिम्पल मॅजिकल वाटलं ती ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे मित्रांनो. आणि ती इतक्या डीप लेवलला जेवढा करायला लागलो त्याचा अभ्यास 1 तास 2 तास, तर ती लाईफ जी आहे ना हील व्हायला लागली, लोक बदलायला लागली, परिस्थिती बदलायला लागली, कामं व्हायला लागली. म्हणजे मनी प्रॉब्लेम असो, हेल्थ प्रॉब्लेम असो, जे काही असेल तर ते इझिली वर्कआउट करायला लागले. आणि खूप सुंदररित्या जे आहे ना वेगवेगळे अनुभव, मी नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझे एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणारच आहे. खूप मॅजिकली आहे. तुमच्या लाईफमध्येही असे मॅजिकली अनुभव यावा त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला नोटिफिकेशनचं बटन हे करून ठेवा. कारण मराठी जी मी मराठी भाषा किंवा मराठी का निवडलं, कारण भरपूर लोकांना मॅनिफेस्टेशनसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अडचणी यायचं कारण काय की हिंदी इंग्लिश व्हिडिओ आपण बघतो, पण आपलं कुठंतरी नरिशमेंट जे आहे ना ते मराठीमध्ये झालं. त्याच्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडला जर आपण पटकन शिरा म्हटलं, पोहे म्हटलं, त्याची इमेज पटकन जेवढी ग्रॅप होती मराठी भाषेची तेवढी हिंदीची कदाचित होत असेल, पण त्या फिलिंगसह होत नसेल. म्हणजे जर तुम्हाला असं म्हटलं मी तुम्हाला तुमच्या प्रियजनासोबत बोलायचंय, प्रेमाने 10 मिनिटं बोलायचंय, तर हिंदीमध्ये बोला, इंग्लिशमध्ये बोला, तर तेवढ्या गट फिलिंगने तुम्ही बोलू शकता. हो, यस नो. जर तुमची भाषा मराठी असेल, जी आपली मातृभाषा असेल, तर त्या मातृभाषेमध्ये आपण ते पॉवरफुली बोलू शकतो. म्हणून ह्या ज्या टेक्निक मी करून घेते, हे जे मेडिटेशन मी करून घेते, ते सगळे मराठीमधून करून घेते की कुठंतरी आपल्या आतमध्ये याचे पॅटर्न डिझाईन आहे. आणि हे पॅटर्न डिझाईन असल्यामुळं तुम्हाला रिझल्ट जो आहे ना तो खूप फास्ट आणि छान मिळतो. कारण याच्यासोबत तुमच्या ऑलरेडीच भावना जोडलेल्या असतात, ऑलरेडीच आपल्या याच्यासोबत गट फिलिंग जोडलेल्या असतात. तर येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या लाईफमध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे. त्यासाठी आपण एकमेकांना कनेक्ट राहूया, जेणेकरून मलाही आवडेल की खूप जणांच्या लाईफमध्ये ते मॅजिकल मोमेंट बघायला, एक्सपिरियन्स ऐकायला तुमच्या कमेंटमधून. आणि खूप सगळे लोक लाईक करताय, शेअर करताय. क्लासेसमध्ये पण भरपूर लोकांचे आहे, त्यांचे अनुभव ऐकून मला खरंच मनापासून खूप छान वाटतंय. आणि हे जे करताना, हे काम करताना मी माझा एन्जॉयमेंट किंवा मला खरंच गट फिलिंगनी वाटतं की यस मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी द्यायचंय, इतरांपर्यंत पोहोचवायचंय, ते एक फिलिंग मनामध्ये असते. त्यामुळं सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, मी कृतज्ञ आहे सगळ्यांसाठी जे काही माझे व्हिडिओ लाईक करतील, शेअर करतील, इतरपर्यंत पोहोचतील, वॉच करतील एनी टाईम एनिवे. ओके, तर थँक्यू. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काहीतरी मोटिवेशन घेऊन. थँक्यू शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. थँक्यू. बाय बाय. विश यू हेल्दी आणि मॅजिकल लाईफ. बाय एव्हरीवन.